नमस्कार मित्रांनो, मी गायत्री नेमाडे. दुर्गा स्कॉलर मॅथ्स गाईडमध्ये आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज म्हणजेच 13 डिसेंबर 2025ला पाचवीची नवोदय एक्झाम झालेली आहे आणि आपल्याकडे सेट बी आहे. तर चला तर आपण लगेचच बघूयात की गणिताचे म्हणजे मॅथ्सचे प्रश्न कोणते होते आणि त्यांची उत्तरं कोणती होती आणि ते कशा पद्धतीने सोडवायचे. खंड दुसरा अंकगणित परीक्षण म्हणजेच गणिताचा पेपर आहे. आपल्याला प्रश्न क्रमांक 41 असा आहे. प्रश्न क्रमांक 41 असा आहे 0.2 आणि 0.03 यांचा गुणाकार. तर यांचा गुणाकार करायचा आहे. 0.2 मल्टिप्लाय बाय 0.03 यांचा गुणाकार केला तर 2 3 जा 6 होतो आणि पॉईंट नंतर 1 यानंतर 2 आणि 3 असे केल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला 1 2 3 घरं बॅक जायचं आहे. इथे कुठली संख्या नाही म्हणून 0 द्यायचे आहे आणि इथे दशांश चिन्ह ठेवून याप्रमाणे करायचं आहे. म्हणजे आपल्याला उत्तर काय मिळालं 0 दशांश चिन्ह 006 म्हणजेच काय 0.006 आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 वर ए वर, म्हणून करेक्ट उत्तर आहे ए. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 42 नंबरचा आहे 1 आणि 11 यांच्यामध्ये किती मूळ संख्या आहेत. आता यांच्यामध्ये पाहिजे आहे म्हणजेच काय तर म्हणजेच आपल्याला 2 3 5 आणि 7 या एकूण किती आहेत 4 मूळ संख्या आहेत, म्हणून त्याचा पर्याय क्रमांक बी येईल. 11 ही मूळ संख्या आहे परंतु काय विचारलेलं आहे बिटवीन म्हणजेच मध्ये विचारले, म्हणून ही संख्या आणि ही संख्या कट होईल. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे असणाऱ्या 4 ज्या मूळ संख्या आहेत त्या लिहायच्या आहेत. म्हणजे योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक बी 4. त्यानंतरचा पुढचा 43 नंबरचा प्रश्न आहे 20 आणि 30 यांचा सर्वात मोठा समान अवयव. समान अवयव म्हणजे कॉमन फॅक्टर्स विचारला म्हणजेच त्याचं काय काढायचं आहे तर एचसीएफ काढायचा होता म्हणजेच मसावी काढायचा होता. आणि मसावी काढताना आपल्याला काय करायचं आहे की सर्वात याचे जे फॅक्टर्स पडतात ते असे पडतात. म्हणजे 20चे फॅक्टर्स कसे पडतात किंवा विभाजक 1 2 4 5 10 आणि 20 ह्याप्रमाणे याचे इतके अवयव पडतात. 30चे अवयव पडतात 1, त्याच्यानंतर 2 3 6 च्या आधी 5 नंतर 6 त्यानंतर 10 15 आणि 30. आता याच्यामध्ये आपल्याला कॉमन फॅक्टर विचारलेला आहे तर कॉमन फॅक्टर 1 2 नंतर 5 10 इतकेच 4 कॉमन फॅक्टर पडतात आणि त्याच्यातला सर्वात बिगेस्ट मोठा कुठला आहे 10 आहे, म्हणून पर्याय क्रमांक सी त्याचं उत्तर येईल. आणि जर त्याची आपल्याला ट्रिक्स जर बघायची असेल तर पटकन ट्रिक्स मसावीची ट्रिक्स कशी काढायची बघा. ही ट्रिक्स काढताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. मोठी संख्या किती आहे 30 आहे. 30 मधून 20 वजा केले तर उत्तर येतं 10 आणि या 10ने 30ला पण भाग जातो आणि 20ला पण भाग जातो, म्हणून हेच आपलं फुल अँड फायनल उत्तर असेल. म्हणून पर्याय क्रमांक सी हे योग्य उत्तर होतं. त्यानंतर तुम्हाला ही ट्रिक्स आवडली असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्यानंतर 44 नंबरचा 44 नंबरचा क्वेश्चन होता. आपल्याला यांची काय करायची ही पदावली सोडवायची होती. या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर यांची ॲडिशन होते इथे 1 2 3 अंकी संख्या आहे, इथे 2 अंकी संख्या आहेत आणि इथे एकच अंकी संख्या आहे. म्हणजे आपल्याला ती बेरीज करताना पूर्णतः मांडून घ्यायची आहे. बघा 6.082 मी याप्रमाणे लिहून घेतलं. 60 दशांश चिन्ह 82 याप्रमाणे लिहिलं. इथे काही नाही म्हणून 0 दिलं. त्याचप्रमाणे 608 याप्रमाणे लिहिलं. पॉईंटच्या खाली दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह यायला पाहिजे. याच्या पुढे काही नाही म्हणून 0 दिले आणि यांची काय करायची आहे मला बेरीज करायची. म्हणजे इथे 0 इथे 0 जर असं दिलं, जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल बेरीज करताना तर याप्रमाणे करायचं. म्हणजे इथे 2 आले 8 अधिक 2 10 झाले. हातच्या 8 अधिक 2 आणि 1 11 झाले. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह इकडे कॅरी ओव्हर 1 केला कारण इथे 11 आले. यांची बेरीज 8 आणि 6 14 आणि 1 15 झाले. 15 कॅरी ओव्हर 1
6 आणि 1 7 झाले आणि हे 6 जसेच्या तसे हे इतके आले आणि त्याच्यामधून आपल्याला ही पुढची संख्या काय करायची आहे, वजा करायची आहे. म्हणजेच इथे जर मी ह्याप्रमाणे, खरं तर इथे लिहिलं तरी चालणार आहे, पण तुम्हाला नीट व्यवस्थित समजण्यासाठी मी इथे लिहिते पुन्हा की 0 दशांश चिन्ह पॉइंट नंतर 6 0 8 2 असे आले. इथे काही नाही म्हणून 0 दिला. आता यांची वजाबाकी करताना बघा कशी करायची आहे. इथे 10 आले, 10तून 2 गेले, 8 उरले. इकडे कॅरीओव्हर दिला म्हणून 1 आला, 1तून 8 जात नाही म्हणून इकडून हातचा घेतला, तर इथे 11 झाले, इथे 9 झाले. याकडून आपण 10 दिले होते आणि इकडे हातचा दिला म्हणजे इकडे 9 झाले. 11 मधून 8 गेले, 3 उरतात. 9 मधून 0 गेले, 9 जसेच्या तसे. आणि इकडे इथे 0 आले, 0तून 6 जात नाही म्हणून आपण इकडून हातचा घेतला, तर इथे 10 झाले, इथे 4 झाले. 10तून 6 गेले तर किती उरतात, तर ते उरतात 4. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, 4 मधून 0 गेले 0. हे बाकीची संख्या जशाच्या तशा. म्हणजे 674 दशांश चिन्ह 4 9 3 8. आणि तो पर्याय कुठे आहे, पर्याय क्रमांक बी वर आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न पहा, 45 नंबरचा प्रश्न आहे. $999 गुणिले 9999 यांचा गुणाकार कसा करायचा आहे. आणि तो बघा इथे दिलेला आहे. 9999 ला करायचा आहे, 999 ने गुणाकार करायचा आहे. तर 9 9 81, 8 चला 9 9 81 आणि 8 89, 9 9 81 आणि 8 89 म्हणजेच 89. परत 8 चला 9 9 81 आणि 8 ह्याप्रमाणे आलं. प्लस आपल्याला पुन्हा याप्रमाणे पूर्ण काय करायचं होता, गुणाकार करायचा आहे. याने करायचं, हे 2 संपले म्हणून 2 शून्य दिले. पुन्हा जशाचं तसं याप्रमाणे पटापट करायचं आहे. 1 9 आणि 1 10, कॅरीओव्हर 1. 10 आणि 10 20 झाले, कॅरीओव्हर 2. 9 आणि 18, 9 त्रिक 27, 28 29, 2 हातच्याला. 9 आणि 9 18 आणि 8 26 27 28, 2 हातच्याला. 9 आणि 9 18 आणि 1 19, 1 कॅरी ओव्हर. म्हणजे याप्रमाणे मिळालं. तर 99,89,001, 99,89,001 याप्रमाणे उत्तर मिळालेलं आहे. आणि तो पर्याय कुठे आहे, पर्याय क्रमांक सी वर आहे. याप्रमाणे त्यांचा गुणाकार करायचा होता. बघितला तर किती वेळ लागला, पण इथे जर आपल्याला ट्रिक्सने करायचं असेल तर बघा इथे ट्रिक्स, या उदाहरणासाठी ट्रिक्स कशी वापरता येईल. मल्टिप्लिकेशनची ट्रिक्स वापरायची आहे आपल्याला. इथे 3 वेळा 9 आहेत म्हणून काय करायचं, तर शेवटचा नंबर आहे तो 8 घ्यायचा. म्हणजे इथे 2 वेळा 9 घ्यायची आणि शेवटचा जो नंबर आहे तिथे 8 लिहून घ्यायचा. त्यानंतर पुढे आपल्याला 4 वेळा 9 ने गुणायचं आहे. तर पहिला 9 तिकडे लिहायचा आणि मधले 2 आहेत त्याला 2 शून्य देऊन शेवटचा आहे त्याला 1 लिहून घ्यायचं. ही ट्रिक्स आहे. जर तुम्हाला काही शंका असेल तर इकडे 1 9 कमी करून बघा, इकडे 1 वाढवून बघा. याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेटरवरही गुणाकार करून जर चेक केला तर ट्रिक्सने आपलं उत्तर अगदी काही सेकंदामध्ये, अगदी विदिन 2 सेकंदामध्ये उत्तर आलेलं आहे. आणि तो आहे पर्याय क्रमांक सी, हे त्याचं करेक्ट उत्तर होतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे 48 नंबरचा होता. 64 म्हणजे 64च्या सर्व अवयवांची बेरीज करायची होती. आता सर्व अवयवांची बेरीज म्हटली तर यामध्ये 64चे अवयव काय पडतात, तर 1 अधिक समसंख्या आहे म्हणून 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 6 नाही, इथे 8 येतील.
8 अधिक 16 प्लस 32 प्लस 64, या सगळ्यांची जर आपण बेरीज केली, या सगळ्यांची जर आपण ॲडिशन केली तर किती येते? ती येते 127. बघा 4 आणि 6 10 झाले, आणि हे 10 आणि 10 20 20 झाले, 20 आणि 4 24 25 26 27 27 7 हातच्याला 2 2 आणि 1 3 3 आणि 6 9 10 11 12, म्हणजेच हे झाले 12. तर किती आले? 127 उत्तर आलं, 127. म्हणून पर्याय क्रमांक किती आले? सी हे करेक्ट उत्तर आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे 47 नंबरचा. मित्रांनो, तुम्हाला जर हे स्पष्टीकरण आवडत असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. अगदी प्रश्नपत्रिका खूप सोपी होती. तुमची प्रश्नपत्रिका म्हणजे तुमचा जो क्वेश्चन सेट असेल ABCD पैकी, तर हा बी सेट आहे तुमचा. ABCD ज्याप्रमाणे असेल तर प्रश्न वर खाली असतील, प्रश्न तेच आहेत, फक्त क्रमांक बदललेले असतील. तर हा प्रश्न तुमच्या कितव्या क्रमांकावर आहे असं शोधून त्याचे उत्तर व्यवस्थित तपासून घ्या, आणि तुम्हाला मिळालेले एकूण गुण किती आहेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. चला आपण पुढचा प्रश्न 47 नंबरचा 47 नंबरचा बघूयात. इथे आपल्याला काय करायचं होतं? पदावली सोडवायची होती. आता आधी बोडोमास रूलनुसार काय करायचं होतं? आधी यांची काय करायची आहे? भागाकार करायचा आहे. चला मी आधी व्यवस्थित तो प्रश्न लिहून घेते. इथे भागाकार करायचा आहे, पण आपण भागाकारासाठी आपल्याला काय करायचं? याचा गुणाकार व्यस्त करायचा आहे, म्हणजे गुणाकाराच्या रूपामध्ये लिहून घ्यायचं. याचं काय होईल? खाली डोकं वर पाय, म्हणजेच 3/2चं काय होईल? 2/3 याप्रमाणे होईल. गुणाकारामध्ये 2 आहे, तो तसाचा तसा, त्याला छेद नाही म्हणून 1 घ्या, आणि अधिक 3/2 याप्रमाणे आले. बघा हे 2 गेले, हे 2 गेले, हे 3 गेले, हे 3 गेले. इथे किती उरले? 2/1 अधिक 3/2. इथे छेद समान केला तर याला 2 ने गुणावं लागेल, याला 2 ने गुणावं लागेल, म्हणजेच इथे किती येतील? 2 2 जा 4, 2 2 4 अधिक 3, आणि यांचा छेद काय येईल? इथे जर 2 ने गुणलं तर 2 बे 1 बे आणि 2, म्हणजे यांचा छेद समान असला तो एक टाइम लिहायचा. यांची बेरीज केली, अंशाची बेरीज केली तर 7 येते, आणि छेदस्थानी 2 येतो, म्हणजे न्यूमरेटर किती आला? 7 आणि डिनॉमिनेटर 2 आला. आणि हेच काय झालं? आपलं फुल अँड फायनल उत्तर झालं, म्हणजेच पर्याय क्रमांक सी हे त्याचं करेक्ट उत्तर होतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपण लगेच बघूया. 48 नंबरचा प्रश्न होता, 100 स्क्वेअर सेंटीमीटर किंवा चौरस सेंटीमीटरला मीटर स्क्वेअरच्या वर्गामध्ये आपल्याला काय करायचं? परिवर्तित करायचं आहे. तर बरोबर काय मिळेल? बघा या प्रश्नामध्ये 100 स्क्वेअर सेंटीमीटर म्हणजेच चौरस सेंटीमीटरचे आपल्याला चौरस मीटरमध्ये कन्वर्ट करायचे आहेत. यामध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं. तर यामध्ये बघा आपल्याला काय माहिती आहे की 1 मीटर बरोबर किती? 100 सेंटीमीटर होतो. आणि जर मी याचा स्क्वेअर केला म्हणजे 1 मीटरचा मी काय केला? वर्ग जर केला, याचा वर्ग केला, तर मला दोन्ही बाजूंचा काय करायला लागेल? वर्ग करावा लागेल. म्हणजेच इथे काही एकाचा वर्ग एकच येईल आणि मीटरचा स्क्वेअर मीटर येणार, याप्रमाणे येणार. इज इक्वल टू इथे 100चा वर्ग केला तर तो किती होतो? 10,000 होतो, आणि हे सेंटीमीटर स्क्वेअर होतात. मग आता आपल्याला 1 मीटर स्क्वेअर बरोबर इतके येतील. पण आता आपल्याला विचारलं काय आहे की 100 सेंटीमीटर स्क्वेअर असतील तर बरोबर किती? म्हणजे या 100ला मला काय करावं लागेल? भागाकारामध्ये हे इकडे जर नेले, कारण इतके असेल तर इतके असतील, म्हणून मला याप्रमाणे भाग द्यायचा आहे. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, म्हणजेच इथे आले 1/100. आणि याला जर मी दशांश रूपामध्ये जर लिहिलं तर ते काही वरची संख्या जशीची तशी लिहिली. एकावर 2 शून्य आहेत म्हणून 2 घर आपल्याला मागे यायचं आहे. इथे संख्या नाही म्हणून 0 द्यायचं आहे. इथे दशांश चिन्ह देऊन याप्रमाणे करायचं आहे. म्हणजेच उत्तर काय आलं? 0.01 हे आपलं फुल अँड फायनल उत्तर आलेलं आहे, करेक्ट उत्तर. आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक बी वर.
आणि ह्याप्रमाणे आपल्याला हे प्रश्न सोडवायचा होता. त्यानंतर 49 नंबर म्हणजे 49 नंबरचं होतं. यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. 1 गुणिले 1 गुणिले 1 कोणत्या पण संख्येला 1 ने मल्टिपल केलं तर आपल्याला संख्या एकच येते. म्हणून इथे काय करायचं, एकाचा गुणाकार एकच येणार. पण दशांश चिन्हानंतर किती डिजिट आहेत, इथे 1 आहे, इथे 1 आहे आणि इथे 1 आहे. 1 2 3 यांची सगळ्यांची बेरीज केली तर 3 घर आपल्याला काय करायचं आहे, डाव्या बाजूला यायचं आहे. 1 2 आणि 3 डाव्या बाजूला येऊन इथे संख्या नाही म्हणून काय करायचं, 0 द्यायचं आहे. 1 2 3 आणि इथे दशांश चिन्ह देऊन याप्रमाणे करायचं आहे. आणि हा पर्याय कुठे आहे, पर्याय क्रमांक बी वर आहे. याप्रमाणे आपल्याला सोडवायचं होतं. त्यानंतर 50 नंबरचा प्रश्न होता की आपल्याला याचे दशांश रूप करायचं होतं. तर वरचा अंश जो आहे न्यूमरेटर आहे तो तसाचा तसा लिहायचा आहे आणि खाली म्हणजे छेदस्थानी एकावर किती शून्य, 1 2 3 शून्य आहेत. म्हणून 3 डिजिट काय करायचं आहे, 3 घरं 3 अंक काय करायचे आहेत, डाव्या बाजूला जायचं आहे. 1 2 3 नंतर इथे दशांश चिन्ह ठेवायचं आहे आणि इथे 0 करायचं आहे. म्हणजे 0 दशांश चिन्ह 9 9 9 याप्रमाणे करायचं आहे आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक सी वर. त्यानंतरचा पुढचा 51 नंबरचा क्वेश्चन आहे. 0 दशांश चिन्ह 2 3 8 0.238 हा आपल्याला काय करायचा आहे, अपूर्णांकामध्ये लिहायचा आहे. हा अपूर्णांकामध्ये लिहायचा असल्यामुळे पॉइंट नंतर 1 2 3 डिजिट आहे. म्हणजे ही संख्या जशीची तशी लिहायची. याप्रमाणे आपण लिहिली. त्यानंतर दशांश चिन्हानंतर किती डिजिट आहेत, 3 आहेत. म्हणून एकावर किती शून्य देणार आपण, 1 2 3 शून्य देणार. पण असा पर्याय तर याच्यात नाहीच आहे. मग ही संख्या काय, समसंख्या आहे. मग जर मी याला 2 ने जर भाग दिला आणि यालाही 2 ने भाग दिला तर बघा 2 1 जा 2 2 1 जा 2 1 उरला, बे एक बे, बे एक बे, 1 उरला, 18 झाले, बे 9 18 आणि इथे बे 5 10 आणि 0 0 म्हणजे भागाकार देऊन आपल्याला याप्रमाणे उत्तर मिळालं आणि ते पर्याय आहे पर्याय क्रमांक ए वर. म्हणून करेक्ट उत्तर येईल ए. त्यानंतर 52 नंबरचा क्वेश्चन होता बघा. यामध्ये कसं करायचं होतं बघा की एका डब्यामध्ये 500 अंडी आहेत. त्यापैकी इतकी अंडी काय झाली, फुटलेली निघाली. म्हणजेच याप्रमाणे आपल्याला करावं लागेल. बघा 52 नंबरचं उदाहरण आहे. तर ते 500 अंड्यांपैकी 500 पैकी किती आहेत, 3/25 अंडी काय फुटली. म्हणजे एकूण 3/3/25 म्हणजे किती अंडी फुटली, नेमकी फुटलेल्या अंड्यांचा आकडा काढायचा आहे. 25 ने याला भाग द्यायचा आहे. 25 1 जा 25, 25 1 25, 25 2 50 हे झाले 0 आणि यांचा गुणाकार करायचा आहे. 20 त्रिक किती झाली, 60 अंडी काय झाली, फुटलेली आहेत. ती अंडी फुटली होती. म्हणजेच आपल्याला आणि नंतर काय केलं, एकूण अंडी किती होती, 500 अंडी, 500 अंडी होती. त्याच्यापैकी 1/5 अंडी काय केली, पाहुण्यांसाठी राखून ठेवली. म्हणजे 1/5 केला तर यांचा भाग द्यायचा. 5 1 5, 5 1 5 आणि इथे 0 0 म्हणजेच 100 5 500 होतात. तर ते किती झाले, उत्तर आले 100 पाहुण्यांसाठी. आता त्यांनी पुढचा प्रश्न विचारलाय. तर उरलेल्यांपैकी आता किती अंडी वापरता येतील, उरलेल्यांपैकी म्हणजे ही फुटलेली निघाली, ही पाहुण्यांसाठी ठेवली, आता किती उरली. तर यांची काय करायची, बेरीज करायची. यांची बेरीज केली तर ती येते 160 अंडी काय झाली, वापरली गेली. आणि आता शिल्लक अंडी पाहिजेत. म्हणजेच काय, रिमेनिंग एक्स किती असतील, तर 500 मधून काय करायचं, 160 मायनस करायचे, वजा करायचे. म्हणजेच 0तून 0 गेले 0 आले. त्यानंतर 10तून 6 गेले 4 उरले. इकडे हातचा कॅरी ओव्हर दिला म्हणून 4तून 1 गेला 3 उरले. म्हणजे किती उत्तर आला, 340 अंडी आपल्याला काय करता येतील, वापरता येतील. आणि तो पर्याय कुठे होता, पर्याय क्रमांक सी वर होता. म्हणून करेक्ट उत्तर काय होतं, सी होतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न लगेच बघूयात. तत्पूर्वी तुमची किती उत्तरं बरोबर येत आहेत, कुठे चुकलं, काय चुकलं हे नीट संपूर्ण स्पष्टीकरण आपण देत आहोत. त्यामुळे तुमच्या चुका लगेच लक्षात येतील. चला पुढचं 53 नंबरचा क्वेश्चन बघूया. 53 नंबरचा प्रश्न आहे. एका पंचकोनाची परिमिती 80 सेंटीमीटर दिलेली असून त्याच्या 4 बाजूंच्या लांबींची बेरीज किती आहे, 63 सेमी दिलेली आहे. तर त्याच्या 5व्या बाजूची लांबी किती. आता पंचकोन म्हणजेच कसा,
पंचकोन म्हणजे त्याला किती 5 बाजू असतात. आता त्याच्या 4 बाजूंची बेरीज किती दिली 63 दिली. आणि पेरिमीटर म्हणजेच परिमिती 80 दिली आहे. पेरिमीटर म्हणजेच काय सम ऑफ ऑल साइड्स, सर्व बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती होते आणि ती 60 दिली 80 दिली म्हणजे 80 मधून काय करायचं 63 वजा करायचे तर उत्तर येईल 10तून 3 गेले 7 उरले आणि इथून 7तून 6 गेले 1 उरला. म्हणजेच किती सेंटीमीटर चौथी बाजू असेल तर ती 17 सेंटीमीटर असेल आणि ते उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वर. करेक्ट उत्तर आपलं डी होतं. त्यानंतरचा पुढचा नेक्स्ट क्वेश्चन होता 54 नंबरचा क्वेश्चन बघा. एक रेल्वेगाडी दिल्लीहून जयपूरला जाण्यासाठी सकाळी 10:45 वाजता सुटते आणि संध्याकाळी 3:30 जयपूरला पोहोचते. तर प्रवासाचा कालावधी किती? आता इथे प्रवासाचा कालावधी विचारलाय म्हणजेच काय करायचं आहे की मोठ्या संख्येतून लहान संख्या म्हणजे दुपारी जितकी पोहोचते तर त्याला 24 तासामध्ये कन्वर्ट करायचं आहे. 3:30 म्हणजे 24 तासी घड्याळाप्रमाणे किती होतात तर ते होतात 15:30. 15:30 होतात. आणि आता आपल्याला काय करायचं आहे की तिच्यामधून 10 वाजून सुटण्याची वेळ जी आहे ती वजा करायची आहे. यांची काय करायची वजाबाकी सबट्रॅक्शन करायची. पण आता 30 मधून 45 मायनस होत नाही म्हणून इकडून हे काय झाले हवर्स झाले हे मिनिट झाले. तर इकडून 1 तास घेतला म्हणजे 60 मिनिटं घेतले तर ते 60 अधिक 30 म्हणजेच किती होतील 90 मिनिटं होतील. बघा 60 अधिक 30 मिनिटं केले तर किती होतात 90 मिनिटं होतात. त्याप्रमाणे आपण केले. शून्यातून म्हणजेच 10 इकडून हातचा घेतले 10तून 5 गेले 5 शिल्लक राहिले. एक हातचा इकडे दिला म्हणून 8 राहिले. 8मधून 4 गेले 8 - 4 शिल्लक राहिले म्हणजे 45 मिनिटं. 45 आणि 45 90 मिनिट्स होतात. एक हातचा आपण इकडे दिला होता म्हणून इथे 4 झाले. 4तून 0 गेला आणि 1तून 1 गेला म्हणजे 4 तास 45 मिनिटं. 4 तास 45 मिनिट कुठे आहेत पर्याय क्रमांक बी वर होता. हे चुकीचं उत्तर आहे. म्हणजे याप्रमाणे आपल्याला काय करायचं होतं बी पर्यायचं सर्कल काय करायचं होतं रंगवायचं होतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा 55 नंबरचा. तत्पूर्वी तुम्हाला एक सांगणं आहे मित्रांनो, या वर्षापासूनच 4थी आणि 7वीची स्कॉलरशिपची परीक्षा मे महिन्यामध्ये होणार आहे. जर तुमचे भाऊ बहीण मोठे भाऊ बहीण लहान भाऊ बहीण किंवा तुमचे कोणी मित्र परिवार नातेवाईकांची तुमची कोणी विद्यार्थी असतील 4थी 7वीला स्कॉलरशिपला बसणारे तर त्यांना जर ऑनलाईन क्लास लावायचा असेल तर आपण ऑनलाईन क्लास झूम ॲपवर घेत असतो. डेली क्लास असतो. जर तुम्हाला तो क्लास लावायचा असेल तर माझा हा व्हॉट्सअप नंबर आहे 9403827752. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. यावर तुम्ही नक्कीच कॉल करून क्लासबद्दलची माहिती घेऊ शकता. चला त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया 55 नंबरचा. एक फळ विक्रेता 1500 रुपयाला सफरचंद विकत घेतो आणि त्यांना दुकानापर्यंत आणण्यासाठी 100 रुपयाचा काय करतो खर्च येतो. म्हणजे त्याला ट्रान्सपोर्ट खर्च येत असेल तर आता खर्च विक्रेत्याने काय केले सफरचंद विकत घेतले म्हणजेच काय झाली त्याची खरेदी किंमत झाली. म्हणजे यांची बेरीज करायची आहे तर 1500 अधिक 100 केले तर ते किती होतात 1600 होतात. आणि 1600 ही काय झाली खरेदी झाली म्हणजे कॉस्ट प्राइस झाली. आणि त्यांनी विकले कितीला 2236ला विकले म्हणजे ही काय झाली त्याची विक्री किंमत झाली म्हणजेच सेलिंग प्राइस झाली. मग आता याच्यातून आपल्याला काय करायचंय 2236 मधून काय करायचे आहेत 1600 काय करायचे वजाबाकी करायची. म्हणजेच आपल्याला फायदा म्हणजेच काय होईल नफा मिळेल. तर नफा किती मिळेल बघा 6तून 0 गेले 6 3तून 0 गेले 3 12मधून 6 गेले 6 आणि एक हातचा इकडे दिला म्हणून इथे 1 राहिला 1तून 1 गेला 0 म्हणजेच उत्तर किती आलं 636 636. तो पर्याय कुठे आहे पर्याय क्रमांक बी वर आहे म्हणून करेक्ट उत्तर काय आहे बी हे करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर 56 नंबरचा प्रश्न आहे बघा पुढील पदावलीत लुप्त संख्या कोणती. आता यामध्ये बघा हा प्रश्न सोडवताना आपल्याला कसा करायचा होता की हे वजा वजा दिलेले आहेत मायनस मायनस आहेत तर या दोघांची बेरीज करायची आहे आणि या मोठ्या संख्येमधून वजा करायची. तर इथे दिलेला आहे
58,394 मधून आपल्याला -86 करायचं आहे. -86 आणि -86 जर केले तर बघा 86 अधिक 86 यांची बेरीज करायची आहे. तर ती आली 6 आणि 6 12 हात चाला 1 8 आणि 8 16 आणि 1 17 म्हणजे 172 काय करायचे त्याच्यातून वजाबाकी करायची आहे. 4तून 2 गेले तर 2 उरले. त्यानंतर 9 मधून 7 गेले 2 उरले. 3 मधून 1 गेला 2 उरले आणि हे 58 58 जसेच्या तसे हे इतके आले. आता आपल्याला पदावलीमध्ये काय विचारलंय की 58,222 बरोबर इथे आपल्याला संख्या शोधायची आहे आणि गुणिले काय करायचं 86 करायचे आहेत. म्हणजेच हे 86 इकडे मल्टिपल इन्व्हर्स म्हणजे गुणाकार व्यस्तामध्ये आणायचे तर इकडे भाग द्यायचा आहे आपल्याला. तर ह्याप्रमाणे 86 येतील इज इक्वल टू काय येईल इथे बॉक्स येईल. आता तुम्हाला जर असा भागाकार करता आला तर करा नाहीतर मग पूर्ण या पद्धतीने आपण भागाकार करतो त्याप्रमाणे केला तरी चालतो. याप्रमाणे जर केला तर बघा साधारण इथे आपल्याला इथे मोठी 86 आहे आणि इथे 58 आहे म्हणजे पुढचा नंबर घ्यावा लागेल 582 घेण्यासाठी. तर 6ला 86ला आपल्याला कितीने गुणायला लागेल 6 सक 48 होतात कारण इकडून हातचा आला तर ते तिच्यामध्ये येतील. तर 86ला इथे भाग करताना बघा 86ला मी 6ने जर भाग दिला 6 6 36 होतात 3 हातच्याला साहित्रिक 6 8 48 49 50 आणि 51 झाले. त्याच्यामधून 516 मी वजा केले आणि 6ने गुणलं मी. तर यांचा गुणाकार केला तर यामध्ये 12 मधून 6 गेले 6 उरले. एक हातचा इकडे दिला 7 7 मधून 1 गेला 6 उरले आणि हे शून्याचे 0 आले. त्यानंतर हा 2 आपण खाली डाऊनला घेतला तर नंबर झाले 662. तर हिच्यामध्ये आता आपल्याला माहिती आहे की याच्यापेक्षा ही संख्या मोठी आहे. तिच्यामध्ये जर मी अजून 86 मिळवले म्हणजेच काय केलं इथे जर 7ने भाग दिला तर काय येईल बघा 6 आणि 6 किती झाले 12 झाले हातच्याला 1 9 हे 8 आणि 1 9 आणि 1 10 हातच्याला म्हणजे 602 तिच्यामधून आपण वजा केले. 2तून 2 गेले 0 6तून 0 गेला 0 आणि हा आपण केला तर इथे आले. पुन्हा हे आले म्हणून 7ने भाग दिला तर यांची वजाबाकी बाकी किती उरते बाकी उरली 0 0 म्हणजेच भागाकार किती आला 677 म्हणजे याप्रमाणे भागाला आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 वर. हे चुकीचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्याने सोडवला आहे ते चुकलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. 57 नंबरचा प्रश्न आहे. एका दुकानदाराने 200 रुपयात एक घड्याळ विकत घेतले आणि 40 रुपयांचा त्याला नफा झाला. तो नफा घेऊन ते घड्याळ विकलं म्हणजेच काय तर खरेदी अधिक नफा घेतला तर विक्री येते. म्हणजे या दोघांची जर बेरीज केली तर ती किती येते 200 अधिक 40 यांची जर बेरीज केली तर ती येते 240 240 उत्तर येतं आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक सी वर. अशा पद्धतीने प्रत्येकाने आपापले उत्तर चेक करायचे आहेत. तुम्ही कोणते उत्तर सर्कल केले असतील तर प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही नोट डाऊन करून आणले असतील तर तुम्ही किती बरोबर सोडवलं किती चुकले नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा 58 नंबरचा 58 नंबरचा आहे. एका आयताच्या सर्व आंतरकोनांची बेरीज. आता इथे बघा हा आयत आहे आणि आयताचा प्रत्येक कोन किती असतो 90 अंशाचा असतो आणि आयताला म्हणजेच रेक्टँगल हॅव 4 कॉर्नर्स और 4 अँगल्स. म्हणजेच याला आपण जर 4ने गुणलं तर 9 चोक 36 आणि हा शून्याचा 0 म्हणजे किती बेरीज येते सगळी बेरीज किती येते 360 येते म्हणजे 360. पर्याय क्रमांक ए हे त्याचं करेक्ट उत्तर होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 59 नंबरचा म्हणजे आपल्या गणिताच्या प्रश्नपत्रिकेमधला शेवटून दुसरा प्रश्न. तर 115 कुटुंबांचा म्हणजे इथे आपल्याला काय दिलेलं आहे बघा की आपल्याला बार ग्राफ दिलेला आहे बघा. आता तुम्हाला क्लिअर दिसेल. तर यामध्ये 115 कुटुंब आहेत फॅमिलीज आहेत
ती या बाजूला दिलेली आहे संख्या 115 आणि या आकडेवारी मिळून खालील आकृतीत आपल्याला म्हणजे जे दर्शवण्यात आले आकृतीच्या आधारे शोधा की किती कुटुंबाला अजिबात मुले नाहीत. किती कुटुंबाला अजिबात मुले नाही. हे 10 नंबरला नाहीये, 15 नंबरला नाहीये, 25 नंबरला नाहीये, म्हणजे हे सोडून द्यायचे. आता असणारे कुटुंब किती आहेत तर 35 ला आहेत, 30 ला आहेत, त्यानंतर 20 ला आहे आणि त्यानंतर किती 5 ला आहे. या सगळ्यांची जर बेरीज केली आपण तर ती येते 5 आणि 5 10 होते. हातच्याला 1 3 आणि 3 6 आणि 3 9, म्हणजे 90 कुटुंबांना काय आहे मूलबाळ आहे आणि एकूण फॅमिलीज किती आहेत 15 115 दिलेली आहेत. म्हणजेच इथे काय करायचं 115 मधून काय मूलबाळ असलेली संख्या काय करायची वजा करायची. म्हणजेच आपल्याला काय मिळेल इथे 5 आले आणि इथे 25, म्हणजे मूल नाहीत. मुलं नसलेली संख्या किती आली तर 25 आली आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक सी मध्ये. याप्रमाणे आपल्याला ते करायचं होतं. आणि आता आपला गणिताचा शेवटचा 20वा प्रश्न म्हणजेच एकूण प्रश्नपत्रिकेतला 60वा प्रश्न आहे की एक संपूर्ण कोन म्हणजे कंप्लीट अँगल याच्या समान असतो. कंप्लीट अँगल म्हणजेच काय तर बघा की एक कंप्लीट अँगल जेव्हा होतो तर तो पूर्ण ह्याप्रमाणे होतो कंप्लीट अँगल. आणि कंप्लीट अँगल पूर्ण कोन किती अंशाचा असतो तर तो असतो 360 अंशाचा असतो. आणि 360 अंशाचा जर एक काटकोन घेतला तर फक्त आपल्याला काय होईल 90च अंश होईल. तर इथे त्याचं उत्तर येईल 4 काटकोन. 4 काटकोन म्हणजेच जर आपण असं घेतलं तर बघा हा 90 अंशाचा, हा 90, हा 90 आणि हा 90, या सगळ्यांची जर आपण ऍडिशन केली तर ती होते 90 गुणिले 4 बरोबर 360 होतात, म्हणजेच 360 होतात. तेच आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक डी. अशा पद्धतीने आपण गणिताचे संपूर्ण स्पष्टीकरण बघितले आहेत. तुम्हाला किती एकूण गुण मिळाले ते सांगा, किंवा किती प्रश्न 20 पैकी किती प्रश्न बरोबर होते तर तेही सांगा. तुम्हाला स्पष्टीकरण समजले असतील, आवडले असतील तर नक्की तुमच्या चुका कुठे झालेल्या आहेत हे कळलं असेल तर त्याप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला सांगायला कंजूशी करू नका. त्याचबरोबर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे तुमच्या मित्रांना सुद्धा त्यांची उत्तरं तपासता येतील. सोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण बुद्धिमत्ता म्हणजे मानसिक क्षमता चाचणी आणि भाषा यांची सुद्धा आपण उत्तर सूची बनवून स्पष्टीकरणांसह दिलेलीच आहे. तर नक्कीच तुम्ही ती अभ्यासा. तुमचे किती गुण आहेत, टोटल किती मिळतात ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमच्या रिझल्टसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुमच्या इच्छा पूर्ण होऊन तुमचा नंबर 9 लागू देत. चला आपण इथेच थांबतो आहोत.